नमस्कार, मी अमित एनप्रेडिवार. आपण आलेलो आहोत ऐरी तालुक्यातील महिला व बाळ रुग्णालय येथे. नुकताच 8 नोव्हेंबर रोजी या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व आपल्या जिल्ह्याचे सहपालक मंत्री आशिषजी जयस्वाल साहेब यांच्या उपस्थितीत महिला व बाळ रुग्णालय याचे भव्य उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडला. आणि या महिला व बाळ रुग्णालयाकरिता महाराष्ट्र विकास ग्रुप या संस्थेतर्फे आज 12 नोव्हेंबर रोजी या ठिकाणी पदभरती प्रक्रिया सुरू आहे. खरं तर जाहिरात काही दिवसाआधी प्रकाशित झाला पदभरतीकरिता. या ठिकाणी आज मुलाखत घेणार होते एकूण 52 पदांकरिता आणि विविध पदांसाठी. तर या ठिकाणी 52 पदांकरिता आज उमेदवार असंख्य आणि जिल्ह्याभरातून महिला माता भगिनी असे अनेक उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत. तर आपण जाणून घेऊया खरं तर ही पदभरती कशा पद्धतीनं सुरू आहे आणि इथली व्यवस्था काय आहे. खरंच पारदर्शकपणे ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र विकास ग्रुप राबवत आहे का? चला तर आपले काही उमेदवार आहेत त्यांना आपण विचारूया का इथली पदभरती नेमकं कशा पद्धतीनं सुरू आहे आणि ही पारदर्शक आहे की नाही. तर दादा, आपण कुठून आलात? मी ऐरीचंच आहे प्रॉपर. सांगायचं झालं तर ही भरती पूर्णतः कॉन्ट्रॅक्च्युअल आहे, पण इथे कुठल्याच प्रकारे उल्लेख केला नाही आहे किती महिन्यासाठी वर्षासाठी. त्याच्यानंतर जे काही जाहिराती निघाल्या त्याचा स्पेसिफिक कुठेच उल्लेख केला नाही की क्वालिफिकेशन काय लागते कोणत्या पदासाठी आणि किती वर्षासाठी हे कॉन्ट्रॅक्च्युअल असणार आहे. त्याच्यानंतर मानधनाचा पण कुठं उल्लेख केलेला नाही आहे. तर एकंदरीत पाहतं झालं तर जे बेरोजगार लोकांचं एका प्रकारे खिल्ली उडवल्यासारखं इथे उपक्रम दिसत आहे. मी तुम्हाला याआधीसुद्धा सांगितलं, माता भगिनी सकाळी 7-8 वाजेपासून या ठिकाणी आपल्या पदभरती देण्याकरिता एक उमेदवार म्हणून आले आहेत. तर आपल्यासमोर या ठिकाणी एक ताई आपल्या चिमुकल्या लेकराला घेऊन पदभरती देण्यासाठी आली. तर दीदी, आप कहाँ से आए? सिरोंचा तालुका. अच्छा, सिरोंचाहून आलेत. आपल्या सर्वांना माहिती आहे सिरोंचाचा रस्ता आणि तो मार्ग कसा आहे. तो खडतर प्रवास करून या ठिकाणी आलेत. आणि किस पोस्ट के लिए आणि किस पद के लिए आप अर्ज कर रहे हो? स्टाफ नर्स के लिए. भरती प्रक्रिया कशा पद्धतीनं सुरू आहे? इथं माझं तर मते 100% बोगस प्रक्रिया आहे. खरं तर आपण ज्या बेरोजगारासाठी रोजगार शोधण्यासाठी आम्ही इथे आलो आहे, तर ॲक्च्युली जिथं जसं व्हायला पाहिजे त्या पद्धतीने भरती प्रक्रिया इथं टोटली पूर्ण चुकीचं दिसतोय. कारण इथं नेमकं चुकीचं काय दिसतोय? चुकीचं याच्यासाठी दिसतो की इथं वयोमर्यादाचं काही नसून जाहिरातीमध्ये वयोमर्यादा काही नसून किती पदासाठी किती उमेदवारांना निवडण्यात यावी ह्याचा काही उल्लेख केलेला नाही. त्याच्यामुळे विविध लोकांनी वयोमर्यादाच्या पलीकडे ओलांडले असून सुद्धा इथं येऊन इथं आपला रोजगारासाठी इथे उभे आहेत. शिक्षण पात्रता त्यांनी विचारलं का? आणि तुमचा वयोमर्यादा सांगितलं का? तुम्हाला पगार किती देते हे सांगितले का? आणि त्यानंतर हे किती महिन्यासाठी तुम्ही तिथं नोकरीवर राहणार हे सांगितले का? खरं सांगायचं तर ही अतिशय एका प्रकारे अवैध भरती प्रक्रिया महाराष्ट्र विकास ग्रुपतर्फे सुरू आहे. बरोबर आहे. तर तुम्हाला जर वगैरे इथे हे करायचं असणार तर याच्या विरोधात तुम्हाला आवाज उठवावा लागेल, तेव्हा तुमची भरती प्रक्रिया योग्य रीतीनं होणार. काही उमेदवारांना आपल्याला सांगत होते का आतमध्ये फक्त आपले फॉर्म ते घेत आहेत आणि परस्पर त्यांना पाठवत आहेत. तर नक्कीच या ठिकाणी सुद्धा असेच काही दृश्य आपल्याला दिसून येतो आहे. ज्या मुलाखतच्या बहाण्याने या ठिकाणी जेव्हा महाविकास ग्रुपतर्फे पदभरती राबविण्यात आली होती असे जाहिरात त्यांनी काढले होते, मात्र या ठिकाणी मुलाखत न घेता ते परस्पर फक्त फॉर्म घेऊन आणि त्यांचे फक्त नावं नोंदवून ते या ठिकाणी इथून त्यांना परत पाठवत आहेत. आणि पदभरतीसाठी येत असताना एका उमेदवाराचा अपघात झाला. तर दादा, तुम्ही कुठले आहात? मी पार्टी. आणि नेमकं कुठे येत होता? आम्ही इकडेच येत होतो आपला फॉर्म भरासाठीच. कोणत्या पदासाठी फॉर्म भरणार होते? कक्ष सेवक या पदासाठी. या ठिकाणी आज त्यांना संपूर्ण भरती प्रक्रिया राबवायची होती. एकतर त्यांची आज अर्ज प्रक्रिया म्हणजे त्यांना अर्ज स्वीकारायचं होतं, त्यानंतर त्या अर्जाची स्क्रुटनी करायची होती म्हणजे पात्रता तपासणी करायला पाहिजे होते, त्यानंतर त्या विद्यार्थ्यांचा मुलाखत सुद्धा आजच घ्यायला पाहिजे होते, त्यानंतर त्यांचं इव्हॅल्युएशन झालं पाहिजे होता त्या उमेदवारांच्या म्हणजे त्या परीक्षार्थींचा, आणि आजच्या आज त्यांचा निकाल प्रसिद्ध करायला पाहिजे होते. सन्माननीय आपले राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या हस्ते
नुकताच 4 दिवसाआधी या ठिकाणी भव्य या वास्तूचे उद्घाटन झालेत आणि त्याच वास्तूच्या पदांकरिता या ठिकाणी आज पदभरती प्रक्रिया सुरू आहे. मात्र खेद वाटते का या ठिकाणी अपूर्ण जाहिरात देऊन असंख्य उमेदवारांना या ठिकाणी बोलावून त्यांच्या भावनांशी खेळ सुरू आहे आणि या अशा बोगस आणि अवैध पदभरतीचा आणि महाराष्ट्र विकास ग्रुपचा आम्ही निषेध करतो आणि त्याची चौकशी झाली पाहिजे.